सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आपल्याला हे ब्लाउज स्टिच करायचे आहे। तर बघा, स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला काही डिझाइन दाखवणार आहे। नवरीच्या ब्लाउजचे 5 डिझाइन दाखवणार आहे आणि 4 ब्लाउज असे दुसरे आहेत, त्यांचे सुद्धा मी तुम्हाला डिझाइन दाखवणार आहे। तर चला, हे ब्लाउज डिझाइन तयार झाल्याच्या नंतर मी तुम्हाला असे 9 ब्लाउजचे गळ्याचे प्रकार दाखवणार आहे। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। नवीन ताई असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। काही चुकलं किंवा छान व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा। तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो। आपण आता ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। हे एवढे ब्लाउजचे डिझाइन मी तयार करून घेतलेली आहे। काही घागऱ्यावरचे सुद्धा याच्यात ब्लाउज आहे। हाताने सुद्धा काही वर्क केलेला आहे मी याच्यामध्ये, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। असे खूप सुंदर अशा अप्रतिम ब्लाउज डिझाइन तयार केली आहे। तर चला, आपण स्टार्ट करू। मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, हे नवरीच्या आईचं ब्लाउज आहे। अशा पद्धतीने मटका गळा आणि त्याला डायमंडची गोल्डन लेस आणि डोरी एकदम सिंपल आहे। मोराचा असा पॅच खाली आलेला आहे। खूप सुंदर असं ब्लाउज आहे, बघू शकता तुम्ही। कटोरी ब्लाउज आहे हे। फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे। तर हा झाला पहिला ब्लाउज आणि हा आहे दुसरा ब्लाउज। हा सुद्धा सेम ब्लाउज आहे ग्रीन कलरचा। त्याचा सुद्धा मटका गळा आहे, त्याला सुद्धा गोल्डन लेस आणि डोरी, बस तेवढा। आणि हा सुद्धा ब्लाउज कटोरी ब्लाउज आहे। तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे। हा सुद्धा नवरीच्या आईचाच ब्लाउज आहे। पैठणी साडीवरचा, काठपदर साडीवरचा ब्लाउज आहे हा। याला बघा, मी लेसच्या साह्याने बघा किती छान अशी डिझाइन बनवून घेतली आहे। हा सुद्धा कटोरीचा ब्लाउज आहे। हा सुद्धा एक ग्रीन कलरचा ब्लाउज आहे। याच्यावरती मी पान गळा टाकलेला आहे आणि त्याला सिल्वर कलरचे काटा असल्यामुळे मी त्याला सिल्वर कलरचीच लेस यूज केलेली आहे। त्याने खूप सुंदर असा गळ्याला लुक आला आहे। आणि हा सुद्धा ब्लाउज कटोरीचाच आहे। असे हे 4 नवरीच्या आईचे ब्लाउज आहे। हा नवरीचा ब्लाउज आहे व्हाईट कलरचा आणि त्याला सुद्धा मी सिल्वर कलरची लेस यूज केलेली आहे। सिल्वर कलरची बाह्यांना सुद्धा मी सिल्वर कलरची लेस यूज केलेली आहे। असं खूप सुंदर लुक आलेला आहे या ब्लाउजला। आणि हा प्रिन्स कट ब्लाउज आहे, प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे। हा झाला नवरीचा पहिला ब्लाउज। हा दुसरा ब्लाउज आहे मोरपंखी कलरचा। हा काठपदर साडीवरचाच ब्लाउज आहे। अशा पद्धतीने याला डिझाइन केलेली आहे। स्लीव्जला सुद्धा याला मी डिझाइन केलेली आहे। बघू शकता किती छान असं लुक आलेला आहे ब्लाउजला। काठपदर साडीवर पॅचवर्क ब्लाउज हा मी शिवलेला आहे। हा सुद्धा प्रिन्स कट ब्लाउज आहे। खूप छान प्रकारे फिनिशिंग सुद्धा ब्लाउजला आलेली आहे। हा सुद्धा पोपटी कलरचा ब्लाउज इथे आहे। याला मटका गळा टाकून गोल्डन डायमंडची लेस यूज केलेली आहे आणि स्लीव्ज मध्ये साडीचा कपडा यूज करून अशा पद्धतीने न्यू ट्रेंडिंग ब्लाउजची फुगाबाही इथे मी तयार केलेली आहे। अशा पद्धतीने हा सुद्धा प्रिन्सेस कटचा ब्लाउज आहे। खूप छान असा पप आलेला आहे प्रिन्स कटचा, बघू शकता तुम्ही। हा नवरीच्या बहिणीचा ब्लाउज आहे घागऱ्यावरचा। याला मटका गळा टाकलेला आहे आणि गोल्डन कलरची लेस लावलेली आहे मी। इथे लटकन सुद्धा खूप छान असे तयार करून घेतले आहे आणि याला स्लीव्जला सुद्धा लेस आपण लावलेली आहे आणि खाली कमरेला सुद्धा लेस लावलेली आहे। हा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। बॅक साईडला हुक घेतलेले आहे याची। याला सुद्धा खूप छान असा कप पडलेला आहे। समोरचा पानगळा आलेला आहे आणि हा नवरीचा घागऱ्यावरचा ब्लाउज आहे।
तो थोडा तयार करायचा राहिलेला आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी अशा पद्धतीने त्याला समोरच्या साईडला प्लेन कपडा होता त्यामुळे मी ते डायमंडचं त्याच्यावर वर्क केलेलं आहे. खूप सुंदर असं ब्लाऊजला लुक आलेला आहे. हा सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर स्टिच झालेला आहे. याच्यात कप टाकून आपण हा ब्लाऊज रेडी केलेला आहे. बघा काही अशा पद्धतीने ब्लाऊज हा रेडी होतोय. अशी करून आपण हे 9 ब्लाऊज रेडी केलेले आहे.